आहे आपल्याकडे तेच एक्सप्लेन करायचंय मला तुम्हाला. डॅड हॅलो, आम्हाला एक महत्त्वाची मीटिंग करायची आहे. आम्ही स्टडी मध्ये बसतो. ओके ओके. आत्या प्लीज जरा कॉफी सांगशील कोणाला तरी पाठवायला. हो या ना प्लीज या. एवढं सगळं घडलंय पण अजूनही तू या घराला चिकटूनच आहेस ना. पण फार काळ तुला मी टिकू देणार नाहीये या घरात. आत्या, तुम्ही स्वच्छ आणि निरपेक्ष प्रेम केलंच नाहीये कधीच. त्यामुळे या प्रेमात किती ताकद असते ना याची तुम्हाला कल्पना सुद्धा नाहीये. अनुभव येईलच तुम्हाला या प्रेमाच्या ताकदीचा. कॉफीचं बघते. हा जो प्लांट आहे हे आपलं पहिल्या फेजचं टार्गेट असेल, ज्यासाठी क्लायंटनी आपल्याला ऑलरेडी डेडलाईन दिलेली आहे. सर पण ते गाठणं अवघड दिसते. कल्पना आहे मला, पण त्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. त्यांनी आपल्याला डेडलाईन तर गाठता येईलच, शिवाय एक नवीन प्रोजेक्ट सुरू करता येईल. नवीन प्रोजेक्ट? चॅलेंजिंग आहे, सोपं काम नाही. आणि तेच डिस्कस करायला खरं तर मी तुम्हाला इथे घरी घेऊन आलो. सो द पॉइंट इज की या प्लांटचं काम सुरू करता करता कॉफी आणलीय. तू कशाला आणलीयस? नोकर आहेत ना घरात. सॉरी, तुम्हाला कामाचा ताण दिसला, फ्रेश वाटावा म्हणून लगेच केली आणि आणली. चूक झाली असेल तर माफ करा. ठीक आहे, ठेव आणि जा. आपली अट लक्षात असेलच ना? हो. का असा निष्काळजीपणा होतोय माझ्याकडून? का पदर नाही सावरला मी? माझा चेहरा दिसल्यावर श्रेयसला आराध्याची आठवण येते. त्याला त्रास होतोय माहितीये ना तुला तारा. मग अशी चूक झालीच कशी तुझ्याकडून? इतका प्रयत्न करून सुद्धा तुझा चेहरा शेवटी त्याला दिसलाच. आता या चुकीची शिक्षा भोगायला तयार राहा, त्याशिवाय तुझं प्रायश्चित्त पूर्ण होणार नाहीये. वाट बघ, तुझं प्रायश्चित्त कधीच पूर्ण होणार नाही. श्रेयसच्या मनात तुझ्या विरोधात जळणारी जी आग आहे ना ती कायम धगधगत राहील याची काळजी मी नक्कीच घेईन. आणि ती आग मला विझवता येणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? वाटतंय? मला खात्री आहे ज्याच्या जीवावरती तू इतकी उडतेस तो श्रेयस तुझ्यावर नाही तर माझ्यावर विश्वास ठेवतोय. तोही पूर्ण विश्वास. आता तू त्याला कितीही काहीही सांगितलंस
तर तो तुझ्यावर विश्वास तर ठेवणार नाहीच, पण तू काही सांगायला गेलीस तर तो ऐकूनही घेणार नाही. ते तर आता काळच ठरवेल आत्या. आत्ता या क्षणी तुम्हाला असं वाटत असेल की ही बाजी तुमच्या बाजूने, पण मला वाटतंय तुम्ही विसरलात दयानंद नावाच्या नीच माणसाने काय खेळ केला होता ते. माझ्याशी, पाड्यातल्या मुलींशी, श्रेयसच्या जीवाशी. त्यावेळी त्यांनाही हेच वाटलं होतं की ती बाजी त्यांच्या बाजूने, पण शेवटी उलटलीच ना. आणि आता जेलची हवा खातात. उद्या तीच वेळ तुमच्यावर येईल यात काही शंका नाही, कारण तुम्ही जरी माझ्या विरोधात असलात ना आत्या, तरी तो माझ्या पाठीशी आहे. आणि हो, लक्षात ठेवा, श्रेयसच्या दिशेने माझं एक एक पाऊल पुढे पडत राहणार, कारण माझं प्रायश्चित्त हळूहळू कणाकणाने पूर्ण होत राहणार. एक दिवस असा येईल ज्या दिवशी श्रेयसचे सगळे गैरसमज दूर झालेले असतील आणि त्याला हे सुद्धा कळेल की फसवणूक मी नाही, तुम्ही केली. त्यावेळी काय होईल माहितीये ना, तो तुम्हाला या घरात एक क्षणही थांबू देणार नाही. तेव्हा तयारीत तुम्ही राहा. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काम सुरू करतोय. ओके, या तुम्ही आता. जी सर. तारा, 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 तारा. काय रे श्रेयस, काय झालं? अरे श्रेयस, काय झालं? तू कशाला ओरडतोयस? काय असणार बाबा? आता जर ताराच्या नावाने हाक मारतायत श्रेयस भाऊजी, तर नक्कीच हिने त्यांच्या ऑफिशियल मीटिंग मध्ये घोळ घातला असणार. शेवटी काय, पाड्यावरची खोटारडी ती खोटारडीच ना. ना तिला कुठले मॅनर्स, ना तिला काही तू काय चूक केली आहेस तुला माहिती आहे ना? तुझा चेहरा दाखवून अट मोडली आहेस तू. मग आता शिक्षा मिळणार. हात पुढे कर. हात पुढे कर.
अरे श्रेयस, अरे काय करतोस तू? अच्छा. श्रेयस, अशा यातना होतात मला तुझा चेहरा दिसल्यावर. आता यापुढे शिक्षा मलाच मिळेल. सोड. अरे श्रेयस, अरे प्लीज कुणी मध्ये यायचं नाही. हा काय करतोयस तू हे? हा, पुन्हा जर माझ्या अटीचा मान राखला नाही तर शिक्षा दुप्पट होईल. परमेश्वरा, बघितलं सारवी, ताराला पाड्यावर पाठवून देऊया असं मी का म्हणत होते ते. आतापर्यंत तो तिला शिक्षा करत होता, आता स्वतःला शिक्षा करून घेतोय. आता हेच बघायचं राहिलंय का आपण आपल्या डोळ्यासमोर? आणि इतके दिवस श्रेयस ताराला शिक्षा देतोय, ते सुद्धा आपण अगदी मन खट्ट करून बघतोय की. अरे पण श्रेयस आपला मुलगा आहे, तारा परकी आहे, तिच्यासाठी आपल्या मुलाचा बळी द्यायचा का आपण? ताई, तू असं कसं काय बोलू शकतेस का? इतके दिवस तू ताराच्या बाजूने बोलत होतीस ना, मग आज असं अचानक काय घडलं? अगं तुझ्याच पुढाकारानं तारा आणि श्रेयसचं पण लग्न लावून दिलं आणि आता तू ताराला परक करून टाकतेस. अगं ताई, इतका भेदभाव तुझ्या मनात आला तरी कुठून? बाबा हो, जर ताराचा चेहरा बघून श्रेयस भाऊजींना त्रास होत असेल तर मग आत्या बोलणारच ना. आणि ताराला पाड्यावर पाठवण्याचा हा निर्णय बेस्ट आहे. मी ताराच्या विरोधात आहे असा संशय अरविंदच्या मनात येता कामा नये. वर करणी तरी मला गोडच वागावं लागेल. नाही, मला हे पटत नाही. हे घर जितकं श्रेयसचं आहे ना, तितकंच ताराचं आहे. ताई, मला वाटतं बऱ्याच गोष्टींचा तुला विसर पडलाय. ज्या वेळेला श्रेयस तुला घराबाहेर काढायला निघाला होता तेव्हा तारा तुझ्या मागे ठामपणे उभी राहिली, म्हणून तुला या घरात आश्रय मिळाला. तुझा नवरा दयानंदने ताराच्या बाबतीत जे काही भयंकर कृत्य केलं ना, त्यावेळेला सुद्धा त्याचे सगळे अपराध तिने पोटात घालून त्यांना क्षमा केली. त्यासाठी ना मोठं मन आणि जिगर लागते ताई. श्रेयसला हे काही मान्य नव्हतं. फक्त तारामुळे तुला या घरात आश्रय मिळालाय हे तू विसरलीस ताई. त्यासाठी दोघांना वेगळं करणं हा मार्ग नाहीये. दोघं जवळ यायला हवेत ना.
श्रेयसच्या मनातला गैरसमज दूर होऊन ताराचा खरेपणा त्याच्या समोर यायला हवा, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. तर अरविंद तुझी बाजू घेऊन बोलला म्हणून हुरळून जाऊ नकोस. हुरळून तुम्ही गेलायत आत्या. श्रेयस मला शिक्षा देतोय म्हणून. पण मी म्हटलं ना, निरपेक्ष प्रेमात किती मोठी ताकद असते ते. बाबांनी आणलं ना तुम्हाला जागेवर, आता त्या जागेवरच राहा. का छळ मांडलायस देवा? मला होणाऱ्या सगळ्या शिक्षा निमूटपणे भोगते ना मी. कुठली तक्रार केली का? त्राग केला का? सत्व परीक्षा आहे असं समजून हसत सामोरे जाते मी. पण आता जे झालं ना ते नाही सहन होते. नाही सहन होते मला. का परीक्षा घेतोयस तू माझी अशी? माझ्या श्रेयसला झालेला इवलाचा त्रासही मी नाही सहन करू शकत देवा. त्याला आज माझ्यामुळे त्रास झाला. त्याचा प्रायश्चित्त मी घ्यायलाच हवं. तारा, तारा काय चाललंय तुझं? हा काय प्रकार? देवानच मला बुद्धी दिली हो, अशा वेळी इथे यायची. जरा अस्वस्थ वाटत होतं म्हणून इथे आले. तारा काय प्रकार चाललाय हा? बघितलं ना आजी, श्रेयसने काय केलं. त्याला माझ्यामुळे त्रास झाला. नाही सहन करू शकत मी. त्याला माझ्यामुळे त्रास झालाय, मी नाही सहन करू शकत आजी. ये इथे बाळा, रडू नको, ये. तारा, अगं म्हणून काय स्वतःला अशी शिक्षा करून घ्यायची? उलट बाळा, अगं याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते. श्रेयसनं त्याला बसलेल्या धक्क्यामुळे खरंच बेभान झालाय. आतून तुटलाय गो तो. तुला जी शिक्षा करतोय ना ती तो स्वतःलाच करतोय जणू काही. आणि आज तर त्यानं प्रत्यक्षात स्वतःलाच शिक्षा केली. त्याच्या आत जी खतखत झाले ना, ज्या वेदना झाल्यात, त्याचा हा उद्रेक आहे. हा सगळा लावा एकदा बाहेर आला ना की ज्वालामुखी थंड होईल बघ. देवा, काय या दोघांना अशा यातना देतोयस रे? सोडो रे हे निर्गाट. तुझ्या हाताला तूप लावते दे बाळा. दे हळूहळू. बरं वाटेल होता.
हे बघ, आज जो काही वेडेपणा केलायस ना तो केलायस, पण परत असा आतताईपणा करायचा नाही हं? कळलं? आजी, तुमच्या स्पर्शाने माझ्या सगळ्या वेदना पळून गेल्या. आता असं बोलतेस, पण परत उद्या असंच करशील. हे चालायचं नाही हं? सांगून ठेवते.